नीलम, अगं आजचा पेपर बघितलास का? नाही, काय आले? अगं अजिंक्यची बातमी आली. केवढी मोठी बातमी आहे बघ. उषा, बघितले का? बघितलं की. पण काल पुष्पा कसं वागली ते बघितलं नाही का? म्हणजे अजिंक्य तुमच्या पाया पडायला आला होता तर त्याला हाताला धरून बाजूला नेलं पुष्पानं. अगं लोक आली होती त्याला भेटायला. नाही ना आजा तुमच्या पायाच पडायला आला होता. पुष्पावहिनीने मुद्दाम केले आणि तुम्हाला बी चांगलं माहितीये. होय ना, आम्हाला बी अक्काने सांगितलं, आम्हाला बी ते आवडलं नाही. तसं बी 2 मिनिटांनी काय फरक पडला असता? हे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुष्पाच्या डोक्यात राग आहे. म्हणूनच काल ती तसं वागली. अगं पुष्पा असं वागली त्याचा तुम्हाला राग येणं स्वाभाविकच आहे. पण त्या दिवशी जितू तिला एवढं बोलला त्याचा तिला राग येणं साहजिकच आहे ना. म्हणून काय असं वागायचं वय? अगं चूल इजली तरी सुद्धा त्याच्यावरचं भांडे गार व्हायला वेळ लागतोच की. हा? आणि त्यांना राग आला म्हणून आपण राग करायचा का? मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? काल अजिंक्यची माझी भेट झाली नाही. आज मी त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करायला जाणार. अहो पण अगं त्या पोरांनी जी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायलाच पाहिजे की. आणि आपल्या पोरीची इच्छा जी आहे ती आपल्याला पूर्ण करायलाच हवी. तेव्हा कवा ना कवा त्यांच्या घरी जाऊन लग्नाचा विषय काढायलाच हवा. ना फुलं शीतल, तू पण आवरून घे. मी पण पूजा आवरतो. आपल्याला अजिंक्यच्या घरी जायचंय. का? अगं त्याचं अभिनंदन करायला. ठीक आहे. उषा, जा आंघोळीला पाणी काढ. सगळे फौजी असे थांबले होते, अशी छाती बाहेर काढून. त्यांच्या घरातले सगळे असे पुढे बसलेले होते. मग त्यांना ऑर्डर मिळाली. मग सगळे एका लाईनीत चालत आले. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, दैने बाये बाये, दैने दैने बाये, पिच्छे पट. पण ह्या सगळ्यात ते गोळ होता. कसला गोल? अरे बारक्या, तुला लका आधी मला मराठी शिकवायला पाहिजे. घोळ नसतो, तो घोळ असतो. हा, तर घोळ असाच झाला. आजा लागला लट 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 कापायला. मग काय, मला आलं टेन्शन. एवढी मेहनत करून मी त्यांना शिकवले, म्हणल्यावर नीट करायला पाहिजे का नाही बाबा? नाही. समजा त्यांच्या सरांनी त्याला विचारलं की बाबा तुला गावात कुणी शिकवलं, तरी दोघं माझं नाव घेऊन मोकळं होतील ना. म्हणजे त्या सरांपुढे माझी आबरू जाईल ना. मग मी आज्याला असं खुणावलं. त्यानं माझ्याकडे बघितलं. आज्याला आलं टेन्शन. येणारच ना, कारण माझ्यासारखा बेस्ट डील करणारा कुणासमोर असेल तर त्याला टेन्शन येणारच. आज्या पण भ्याला मला बघून. मग मी डोळं मोठं करून त्याला म्हणलं, नीट कर. मग काय, असा सुतासारखा सरळ झाला. आणि त्याला बेस्ट शिपाईचं मेडल मिळालं. आता तुम्हीच सांगा, जर का मी तिथं नसतो तर आपल्या गावाची आबरू गेली असती ना. कार्यक्रम झाल्यावर मग मी त्याला राऊंड ऑफ घेतला. असा कान धरला आणि त्याला समोर घेऊन म्हणलं, काय म्हणलं? काय म्हणलं? बारक्या, इथं का बसलायस तू? उठ. हो आबा उठ. नाव करला काय काम नाहीत, काय नाही, इथून बसतात लका आणि मला म्हणतात जरा टाइमपास कर.
मग मी ते डोळ्या वाजता बघितलं तुझं टाइमपास. हे रावल्या लाका जरा फोकादारा मारणं बंद कर. अरे तुम्हाला याला जरा उशीर झाला ना, म्हणून म्हणलं आपलं तेवढं टाइमपास करावं म्हणून. आणि तुम्हाला सत्काराला जायचं आहे ना, एवढा वेळ का लावला? ठीक आहे ऐकी. अरे तास लावला आवरायला. हे एक सांगते तू ऐकतेस. आणि आज्या अरे आता जा शीतलच्या घरी बोल लग्नाचं. नाही मला जायची गरज नाही. लग्नाची बोलणी करायला नाना स्वतःहून घरी येणार. काय सांगतोस? काय ग कुठं काय? काय 5-5 मिनिटाला त्या मोबाईल मध्ये बघत असतीस? काय आहे त्यात एवढं? काहीच नाही. मग सारखीच कशाला घेऊन बसलेली असतीस? अगं आता काही काम नाही ना, म्हणून घेऊन बसलीये. काय काम नाही म्हणून बसलीस का काय काम वाढवायचे म्हणून विचार करत बसलीस? अगं मम्मी काय नाही, खरंच. आता हे कशाला आले तिकडं? काय माहित. बाप आणि मायली की बी आल्यात. अजिंक्य आहे का? काय काम आहे? काल गडबडीत त्याचं कौतुक करायचं राहून गेलं, म्हणलं आज जाऊन अभिनंदन करावं. लवकर आलाय की. समजा गाव कालच अभिनंदन करून गेलं आणि तुम्हाला आज सवड झाली वय. कालच येणार होतो, पण काल बरीच माणसं आले असतील ना त्याला भेटायला, म्हणून म्हणलं निवांत बोलता येईल म्हणून आज आलो. थांबा. जयडे इकडे ग. खाटाला लय डेकणं झाल्यात, उभी करून ठेवू. जयडे ये इकडं. जयडे अजिबात खुर्ची द्यायची नाही हं? आणि पाणी बी देऊ नकस. अजिंक्य घरात नाहीत ना, हे बी सांगू नकस. थांबू देऊ ना, चांगली चमडी गरम होती. टॅलेंट भैया कुठे? का काय झाले? ऍक्शन घेतली पाहिजे, काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. अरे नेमकं काय झालंय? भैयांचे बॅनर काढून त्या आजाचे बॅनर लावले. कळालंय मला बी. अरे त्यांना काय आपल्याच जागा मिळाल्या वय का दुसऱ्या जागा पेटल्या होत्या? अरे हळू बोल हळू. भैयांना कळलं ना तर काही खरं नाही.